नांदूर मधमेश्वरचं हे अभयारण्य प्रवासी पक्ष्यांसाठी अतिशय अनुकूल असा अधिवास आहे। इथे सायबेरिया, मंगोलिया, अमेरिका, युरोप इथून स्थलांतरी पक्षी येतात। इतकी वर्ष हे स्थलांतरी पक्षी इथे येत असावेत। अभयारण्य आता घोषित झालं, पण हा अधिवास त्यांना स्थलांतराच्या मार्गात कसा कळत असेल हे एक कोडच आहे। कवी जावेद अख्तर म्हणतात ना, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके। या पाणपसाऱ्यामध्ये मी कमळ पक्षी पहिल्यांदाच पाहिला। हा पक्षी कमळाच्या पानांवर चालू शकतो। विणीच्या हंगामात त्याला अशी वेलांटीसारखी सुंदर शेपटी येते। ही पर्पल मुरहेन म्हणजे जांभळी पाणकोंबडी आहे। नांदूर मधमेश्वरच्या पाणपसाऱ्यामध्ये या पाणकोंबडीचे रंग आणखीनच उठून दिसतात। ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा। नांदूर मधमेश्वर अभयारण्यामधली ही वाट पक्ष्यांच्या गावाला जाते। हे पक्ष्यांचं गाव अजिबात साधंसुधं नाही। हा पूर्ण अधिवास ही एक आदर्श पाणथळ जागा आहे, म्हणजे आदर्श वेटलँड आहे। त्याबरोबरच इथे परदेशातून, जगाच्या कानाकोपऱ्यामधून स्थलांतरी पक्षी येतात। युरोप, सायबेरिया, अमेरिका, कझाकिस्तान, किर्गिस्तान इथे येणाऱ्या पक्ष्यांची हिवाळ्यामध्ये इथे मोठी जत्राच भरते। हा जो अधिवास आहे, हा अधिवास पक्ष्यांसाठी अतिशय अनुकूल आहे। पक्षीतज्ञ सलीम अली जेव्हा या अधिवासाला भेट द्यायला आले होते, त्यांना हा अधिवास खूप वर्षांपासून माहिती होता। अगदी 1941 पासून त्यांना या अधिवासाच्या बद्दल माहिती होती। त्यांनी नांदूर मधमेश्वरचा हा सगळा परिसर पाहिला आणि महाराष्ट्राचं हे मिनी भरतपूर आहे असे उद्गार काढले। पक्षीतज्ञ सलीम अलींच्या सूचनेवरूनच हा अधिवास पक्ष्यांसाठी राखून ठेवण्यात आला। इथे अभयारण्य झालं। पण त्याबरोबरच या जागेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे। ही जागा रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। इराणमध्ये काही वर्षांपूर्वी रामसरला एक परिषद भरली होती आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं अधोरेखित झालं होतं। आणि त्याच्यानंतर जगभरातल्या पाणथळ जागा रामसर साइट म्हणून घोषित झाल्या। नांदूर मधमेश्वर ही महाराष्ट्रातली पहिली रामसर साइट आहे आणि अशा संरक्षित अधिवासामध्ये परदेशी पाहुण्यांची हिवाळ्यामध्ये अक्षरशः जत्रा भरते। नांदूर मधमेश्वरच्या निरीक्षण मनोऱ्यावर असा टेलिस्कोप घेऊन उभं राहिलं ना, तर शेकडो पक्षी बघायला मिळतात। तुम्ही बघताय हा सगळा नांदूर मधमेश्वर अभयारण्याचा पूर्ण पाणपसारा आहे। या पाणपसाऱ्यामध्ये अनेक पाणथळ पक्षी आपल्याला दिसतात आणि हे पक्षी स्थलांतरी पक्षी आहेत। आता जर या टेलिस्कोप मधून आपण समोरच्या बेटावरच्या झाडावर फोकस केलं तर तिथे रंगीत करकोचे बसलेले दिसतील। हे चित्रबलाक आपल्याकडे परदेशातून येत नाहीत। हे स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी आहेत। पाणवठ्यामधल्या झाडांवर ते अशी घरटी करतात। त्यांच्या घरट्यांना सारंगागार असंही नाव आहे। नांदूर मधमेश्वरचा पक्षी निरीक्षक रोशन पोटे इथे येणाऱ्या स्थलांतरी पक्ष्यांनाही अगदी जवळून ओळखतो। हे कॉमन क्रेन म्हणजे क्रौंच पक्षी आहेत। कॉमन क्रेन्स कझाकिस्तानमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतामधल्या पाणथळ जागांवर येतात। पक्षीतज्ञ डॉक्टर आर सुरेश कुमार यांनी कॉमन क्रेन्सना सॅटेलाइट टॅगिंग करून त्यांच्या प्रवासाचा अभ्यास केला आहे। अशीच एक कॉमन क्रेन वाडला अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे भारतात आली होती। यावर्षी या अभयारण्यात ब्लॅक स्टॉर्क म्हणजेच काळ्या कर्कोचानंही हजेरी लावली। हा पक्षी युरोपमधून भारतात स्थलांतर करतो। अशा बड्या बड्या मंडळींबरोबरच नांदूरच्या पाणथळ जागेमध्ये चिमुकले जीवही स्थलांतर करून येतात।
हा ब्लू थ्रोट म्हणजेच निळकंठ युरोपमधूनच भारतात येतो. हा सायबेरियन स्टोन चॅट हा इवलासा जीव सायबेरियामधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून नांदूरला येतो. नांदूर मधमेश्वरच्या पाणवठ्याचं वैशिष्ट्य असं की इथे मोठ्या संख्येनं मार्श हॅरियर्स बघायला मिळतात. मार्श हॅरियर हा एक शिकारी पक्षी आहे. मराठीमध्ये याला आपण दलदली हारिण असं म्हणतो. हे मार्श हॅरियर या पाणवठ्यावर सतत आपला दबदबा ठेवत असतात आणि जी बदकं किंवा मोठ्या संख्येने जे पाणपक्षी इथे येतात, या पाणपक्ष्यांवर मार्श हॅरियर जोरात झडप घालतो आणि या बदकांची शिकार करतो. पक्षी निरीक्षक रोशन पोटे याच्यासोबत नांदूरच्या पाणवठ्यामध्ये मी हे रंगांचं नादांचं नाट्य पाहिलं. हे लाजरे बुजरे क्रौंच पक्षी पहिल्यांदा पाहिले. काठावर परतताना या खंड्याची चिवचिव अगदी सूक्ष्मपणे ऐकली. गवतात लपून बसलेल्या हेरॉन्सच्या भराऱ्या पाहिल्या. वर आकाशात स्पूनबिल्सचा थवा संथपणे विहरत चालला होता. पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे, पक्षी जाय दिगंतरा, अशा कित्येक ओळी मनात रुंजी घालत होत्या. नांदूर मधमेश्वरच्या या पाणपसाऱ्यात कुठेतरी गवतात मी सुद्धा या पक्ष्यांसारखंच माझं एक घरटं केलं होतं.